आणि साधा सोपा झेल इकडे सूरजने धरतीला दान केलाय. धावसंख्या पाहतो आपण 29 वर जाऊन पोहोचलाय. 29 ऑन बोर्ड. बघा थोडस नेटवर्कचा सुद्धा इश्यू झालाय इथे. लाईव्ह मध्ये थोडसा व्यत्यय निर्माण होतोय. पुन्हा एकदा आपण लाईव्ह ऍक्शन मध्ये जाऊया. एक सिंगल धाव येते. एकापेक्षा दुसरं काही मिळणार नाहीये या बॉलवर सुद्धा. बघा चौकारानंतर कमबॅक केलाय गोलंदाज प्रेम यांनी. चार बॉलचा खेळ झालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा कव्हर काढण्याचा प्रयत्न केला. शतरक्षक आहे तिकडे. एक सिंगल येईल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉलवर सुद्धा. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतो आपण 6 वर जाऊन पोहोचलाय. 6 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातील. पॉप्युलर षटकातील शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर पाहिलं तर आपण धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचेल. परंतु शेवटचा बॉल आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे. एका चांगल्या टोटल पण जाण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल गोकुळ संघाकडून. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका सजवला होता गली रिझन मध्ये. शतरक्षक चेंडूचा पाठलाग साठी गेला होता परंतु थोडस ग्राउंडने साथ दिलाय फिल्डिंग करा संघाला. षटक संपते. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 7 वर जाऊन पोहोचते. 7 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या षटक हाताने आपण पाहतोय संतोष येतोय. संतोष कोम. या वर्षीचा हंगाम संतोष यांचा थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे. फॉर्म पासून थोडस दूर गेलाय पण तू विश्वास दाखवलाय यावेळेस बेपडा संघाने संतोष यांच्यावरती. चला बॅट घेऊन लवकर यायचंय. जास्त वेळ खर्च करू नका. एकशे 6 मॅच मध्ये 95 विकेट मिळवल्या तिकडे संतोषांनी. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका पाहतोय पण इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. बघा तिकडे फिल्डिंग थोडीशी लेझी केली जाते. त्याचा फायदा पहिला 2 धावा झालाय. थोडस मिसफिल्ड झालाय. फंबल झालाय. फक्त बॅकअप चांगलं होतं कृष्णा यांचं. त्याच कारणासाठी 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांनी धावफलक पाहतो पण 9 वर जाऊन पोहोचते. 9 रन्स ऑन बोर्ड. संतोष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. अजय धोडे पाहतो आपण स्ट्राईक वरती आहेत. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफ साईडला खेळून काढलाय प्रेम. लॉंग ऑफ वरून भरपूर पुढे धावत गेले आणि चांगलं शतरक्षण केलंय. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगल धावने धावफलक पाहतो पण डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते. 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन बोर्ड. मग लेफ्टी रेटी कॉम्बिनेशन असल्या कारणास्तव पाहिलं तर थोडंसं फिल्डिंग सुद्धा फिरवताना पाहतोय. संतोष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस मिस्टामिंग झालाय. साईनाथ येतोय चेंडू खाली. बघा साईनाथ चेंडू पर्यंत पोहोचले होते. 2 शतरक्षक आले होते. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. तू घे मी घे असं करता करता सरळ चेंडू
पाहिलं तर धरतीला दान झालाय, जीवनदान मिळालं. इकडे बॅटर रुपेश राय यांना संधी मिळालाय आणि संधीचं नक्कीच सोनं करण्यात येईल या पुढच्या बॉलवरती. पण पाहतो स्ट्राईक वरती आता अजय आहेत. यावेळेस जागा बनवली आणि चेंडूला सरळ पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4 धावा. धावसंख्या पाहतो 15 वर जाऊन पोहोचते. आजच्या दिवसामध्ये आपण अजून एक ऑफिशियल पाहतोय आपण संतोषजी वळवी यांना सुद्धा पाहतोय आपण मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय प्रवीणजी सुतार यांना पाहतोय आपण. एक स्टायलिश प्लेयर. हे दोन्ही स्टायलिश प्लेयर आहेत. सातत्याने चांगली कामगिरी केली आहे आपल्या संघातून, पण तो आज पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. प्रेम चेंडू पण पोहोचले आहेत आणि प्रेम यांच्या हातामध्ये बघा साधा सोपा झेल इथे कंप्लीट केला जातोय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातील. बघा चौकार आला, त्याच्यानंतर प्रत्युत्तर दिलंय संतोष कोम यांनी. सातत्याने याच ग्राउंडवरती प्रॅक्टिस करताना पाहतोय. वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. 4 धावा. यस थँक्यू डीजे. धावसंख्या पाहतोय पण 19 वर जाऊन पोहोचते. 19 रन्स ऑन बोर्ड. 2 षटकात समाप्त. धावसंख्या पाहतोय पण 19 वर जाऊन पोहोचते. तिसरं षटक हाताने आपण पाहतोय रोहित येतोय. रोहित 7वी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन रोहित बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. सरासरी पहिल्यांदा 9.5च्या रन रेटने ही धावसंख्या पुढे चाललंय. म्हणजे इथून पाहिलं तर 38 ते 40 धावांचा टार्गेट इकडे सेट करण्यात येऊ शकते. तो बघूया आपण शेवटच्या 12 चेंडूचा खेळ. बाकी 12 चेंडूमध्ये किती धावापर्यंत मजल मारली जाईल. रोहित यांचा पहिला बॉल मिसटायमिंग झालाय. चेंडू हवेत आहे. बघा संतोष कोम चेंडूच्या खाली आले आहेत आणि संतोष कडून कोणती चुकी होणार नाही. फलंदाज बाद. मिस्टर रुपेश रायात बॅक टू डगआउट गॉन. यस थँक्यू डीजे. न्यू बॅटर पाहतो आपण रोहन येतोय. रोहन डोकपुढे येतोय बॅटिंग मार्क वरती. रोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा अचूक लाईन आणि लेंथ वरती हा चेंडू हाताळला गेलाय. डॉट आलाय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू पाहिला तर डॉट आलाय. पहिल्या चेंडू विकेट मिळवली, दुसरा चेंडू डॉट आलाय. रोहित सातवेचा विचार केला तर यावर्षी हंगामध्ये चांगली गोलंदाजी केलाय रोहित यांनी. यावेळेस पाहतोय फर्निचर डिसमिस केले जाते. फलंदाज बाद. रोहन
जातोय बॅक टू डगआउट. गॉन. यस, थँक्यू डीजे. न्यू बॅटर पाहतो आपण. मनोज येतोय, मनोज तुंबडे. यावेळेस बघा अख्खा ओव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. या फटकाला सजवला क्षेत्ररक्षक आहे बघा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. ते 2 धावा पळून पूर्ण केले गेले आहेत. 2 धावा, या 2 धावांनी धाव फरक पाहतो पण 21 वर जाऊन पोहोचते. 21 रन्स ऑन बोर्ड. रोहित यांची गुणवत्ता चांगली केली आहे यावेळेस. पाहिलं तर पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर 2 धाव. यावेळेस ऑन साइडला फटका सजवलाय. कृष्णा आहे आणि कृष्णा यांनी कोणतीही चुकी केली नाही. अजून एक फलंदाज बाजूना पाहतोय. तिसरा हादरा या षटकामध्ये बसताना पाहतोय. थँक्यू विजय. स्वतः कर्णधार येतोय यावेळेस. बॅटिंग मार्क वरती विनोद येतोय. विनोद समोसा येतोय बॅटिंग मार्क वरती. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातील. बघा कट करण्याचा प्रयत्न केला, पुश करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. शेवटचा बॉल आलाय निर्धाव. षटक संपते. तिसरा 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो फक्त आणि फक्त 21 वर जाऊन पोहोचते. या षटकामध्ये रोहित यांनी कमबॅक केलाय. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 3 महत्वाचे खेळाडू तंबूच्या आशाला पाठवलेत. चांगली गोलंदाजी केल्या यावेळेस रोहित सातवी यांनी. निलेश येतोय, निलेश सातवी येतोय. बॉल अँड ट्रॅकवर सज्ज असतील. शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन निलेश. यानंतर होणार सामना एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा. त्याच्या समोर असतील आई मरेदेवी स्पोर्ट्स राजावली ए. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी येऊन थांबायचं आहे. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाचे कर्णधार टॉससाठी यायचं आहे. राजौरी संघाच्या कर्णधार यस राजौरी संघाचे कर्णधार येत आहेत. यावेळेस फुलटॉस बॉल होता, पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यांना बघा सूर्य त्यांच्या डोळ्यावरती आलाय, चौकार गेलाय. यस पंचांनी रेफर केलं गेलाय भीमर साठी. चला आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया. डिसिजन पेंडिंग असेल, पाहूया काय घडते काय बिघडते.
फेअर डिलिव्हरी असेल. जास्त डीप झाला होता बॉल. चौकार आलाय. धावसंख्या पाहतो 25 वर जाऊन पोहोचले. झेल सुटला होता तिकडे. फिल्डर होते. रोहित होते तिकडे आणि रोहित कडून झेल सुटला आणि चौकार गेलाय. यावेळेस पुढे सरसावून फटका सजवलाय संतोष कोमाहे. आणि बघा संतोष यांनी कोणतीही चुकी केली नाही. यावेळेस मंगेश यांच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. मंगेश बॅक टू डगआउट. गॉन. साईन देतोय. साईनाथ धोडे येतोय बॅटिंग मार्क वरती. 3 चेंडूचा खेळ अजून सुद्धा पाहिला तर बाकी आहे या षटकातील, या इनिंग मधील. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर होते डिसमिस. फलंदाज बाद. आल्या पावली परततोय साईनाथ. न्यू बॅटर पाहतोय आपण. बॅटिंग मार्क संदीप येतोय. संदीप जाबर. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील, या इनिंग मधील. यावेळेस पुन्हा एक चेंडू पाहिला तर डॉट आलाय. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलंय 25 या आकड्यावरती. लोक स्कोरिंग मॅच पाहतोय आपण. यावेळेस स्टमिंग झालाय. चेंडू बराच काळ हवेत आहे. प्रेम चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. थोडस जास्त गती मध्ये धावत आले होते. बघा तिकडे 3 धावा पूर्ण झाल्या. ती 4थी धाव कंप्लीट होईल का? पंच 4 धावा कंप्लीट झाल्यात. यस 4 धावा इथे पूर्ण केल्यात. बघा तिकडे एक सिंगल धाव असती. प्रेम यांच्याकडून थोडीशी चुकी झाली आणि त्याला फायदा पाडला तर एक्स्ट्रा 3 धावा म्हणजे 4 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या शेवटच्या बॉलमध्ये. चौकार आलाय म्हणजे 4 धावा आल्यात. या 4 धावांनी धावफलक पाहतोय आपण 29 वर जाऊन पोहोचते आणि 30 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं गेलाय. चला आपण टॉस बॉक्स मध्ये वळूया. तिकडे आमचे साथी समालोचक जोडले जातील. आदरणीय सन्माननीय रमेशजी भोई यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला मधुरी राजावली ए तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा.
वाकीवाडा संघाचा कॉल आहे, छाप असा कॉल आहे आणि काट आलाय. मान्यवर विनंती करतोय दोन्ही संघाला शुभेच्छा देऊन कृपया करून स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तुम्ही. एकमेकांसमोर मला वाटते भरपूर वेळा खेळलात. जास्त कोणाचा पडदा भारी होता? दोन्ही टीमचा सेम आहे. नक्कीच, म्हणजे एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच. हो. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करताना किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 ते 45 जायचा प्रयत्न करू. आणि आज तुमचा पूर्ण संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. हो. नक्कीच तुम्हाला ऑल द बेस्ट असेल. वाकीपाटा संघाने टॉस हरलाय. टॉस जर जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग. परंतु टॉस हरला तुम्ही, तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. फिल्डिंग करताना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 ते 45. आज सर्व खेळाडू इन ॲक्शन मध्ये आहेत का? हो. म्हणजे आज अनेकेत सुद्धा आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. हो, नक्कीच. नक्कीच तुम्हाला सुद्धा बॅटिंग. हॅलो, सर्व संघाने लक्षात घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण टॉस करण्यासाठी याल त्यावेळेस फुल जर्सीमध्ये यायचं लक्षात घ्या, विथ शूज. यानंतर जर कोणी आढळल्यास 3 धावांची पॅनल्टी दिली जाईल, लक्षात घ्या. आपण लाईव्ह टॉस करतोय तर आपल्याला फुल जर्सीमध्ये विथ शूज येणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. यानंतर जर कोणी आढळला तर आपल्याला 3 धावांची पॅनल्टी दिली जाईल, याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. जे ऑनलाईन मॅच बघतायत, जे संघ मॅच बघतायत त्यांनी देखील लक्षात घ्यायचं आहे. वारंवार तुम्हाला सूचना केल्या जाणार नाहीत. पहिला बॉल शरीराचा वेध घेणार आहे ते आपण पाहतोय. चेंडू आल्यानंतर पडल्यानंतर सरळ शरीरावरती जाऊन आदळलेला आहे. डॉट बॉलने सुरुवात झालेली आहे. निर्धाव चेंडूने इथे सुरुवात केलेली आहे. गोलंदाज विशाल या गोलंदाजाने संतोष कोम या बॅटर करता पारितोषिक जाहीर झालेला आहे. सन्माननीय प्रवीणदादा जाधव यांच्याकडून हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. षटकारांच्या हॅट्रिक करता संतोष कोम या फलंदाजासाठी 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. बघा, बॅटचा हलकासा स्पर्श झालेला आहे. एक सिंगल धाव फलकावरती नोंदवली गेली. या एका धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. एक धाव ही धावफलकावरती लागली गेले. इथे बघा, स्टॅमिंग झालाय. यशरक्षक धावतोय तिकडे, मात्र त्याच्यापासून चेंडू थोडासा दूर पडतोय आणि तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी तिकडे निर्माण झाली. बघा, चोरटी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. ओव्हर थ्रो झालाय आणि हा चेंडू आपण पाहतोय वेगाने निघून येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिकडे क्षेत्ररक्षकाने प्रयत्नच केलेला नाहीये आणि हा षटकार. 6 धावा आता धावफलकावरती या नोंदवल्या जातील. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आलेल्या 6. बघा, 3 धावा तर पलून पूर्ण केल्या होत्या, मात्र तिसरी धाव पूर्ण करत असताना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला यशरक्षकाने. ओव्हर थ्रो झाला बॅकअपसाठी.
तिकडे कोणी नव्हतं. 6 धावा मिळाल्यात. इथे बघा स्टॅमिंग झालाय. शतरक्षक आलाय चेंडूच्या खाली आणि झेल ड्रॉप, जीवनदान. बघा ज्या प्रकारे हा झेल उडाला होता, सहज सोपा झेल, मात्र झेल पकडता आलेला नाहीये. झेल ड्रॉप, जीवनदान. सध्या शतरक्षणामध्ये खराब कामगिरी होताना दिसते आई गावदेवी गोखिवरे दिवेसापाडा या संघाची. शफलून खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा या धावफलकावरती लागल्या. चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकातील. 30 धावांचं टार्गेट हे ठेवलेलं आहे. इथे बघा सरळ बॅटना फटका खेळला गेला. शतरक्षक येतो तिकडे. एक धाव कंप्लीट केली जाईल. चांगले शतरक्षण. 19 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 18 चेंडू 19 धावा. दुसरं षटक टाकण्याकरता अजय आलाय, अजय धोडे. शतरक्षणामध्ये थोडासा बदल इथे आपण पाहतोय केला गेलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षण. त्यानंतर मिड विकेट थोडासा वाईडिश ठेवलाय. त्यानंतर काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ. पहिला चेंडू फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय आणि पंचांनी नो बॉल देखील घोषित केलेला आहे. पंच किती धावा तर हा चौकार 1+1 म्हणजे 5 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जातील. थँक्यू जी. तिकडे बाउंड्री पंच बसलेत. शिवत्र संघ चौकाऱ्या षटकाऱ्या कलवायचा तिकडे. यस विलास जाधव आहेत तिकडे. त्यांनी सांगितले का हा चौकार असेल. तर हा चौकार असेल. धावसंख्या 16 या आकड्यावरती 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. पंचांनी सांगितले का चेंडू नो असेल. खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडलेला आहे. पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय. म्हणजे पुन्हा एकदा फ्री हिटची संधी. म्हणजे बॅक टू बॅक 2 चेंडू हे नो टाकलेत. अजूनही फ्री हिटची संधी. कमबॅक केलाय गोलंदाज अजय आणि एक निर्धाव चेंडू देखील येताना दिसतोय. धावसंख्या 17. अजूनही मॅच जिंकण्याकरता 13 धावा या बनवायच्या आहेत. बघा दुसरा भीमर चेंडू इकडे टाकलाय गोलंदाज अजय याने. आणि आता गोलंदाजाला इथे बॅन केलं जात आहे, कारण हा दुसरा भीमर त्याने हाताळलाय या षटकामध्ये. 3 नो त्याने आतापर्यंत टाकलेत. फक्त एक लिगल चेंडू टाकून झालेला आहे या षटकात. धावसंख्या 18. अजूनही 12 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. टायगर स्पोर्ट्स भिवाड्या संघाला नव्याने गोलंदाज रोहन येतोय. रोहन डोकफोडे. ऑन साईडला हा फटका खेळला गेलाय. शतरक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. कदाचित दुसरी धाव ही पूर्ण झाली असती, मात्र अक्षय याने थांबवलंय. एकाच धावेवरती समाधान मानतोय. धावसंख्या आता 19 या आकड्यावरती. इथे बघा बैठक शॉट केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षकाच्या डोक्याच्या वरनं चेंडू सरळ निघून गेलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार.
या षटकारात धावसंख्या आता 25 या आकड्यावरती. आता 5 धावा. पुढे ससवना फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. मिसफिल्ड झाली. चेंडू फरार झाला. 4 धावांकरता. थँक्यू डीजे. यस डीजे. इथे बघा स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढलाय. एक विजयी धाव ही पूर्ण केली गेली. अशा प्रकारे हा सामना टायगर स्पोर्ट्स भिवपाडा या संघाने इथे जिंकलेला आहे. हळलक हळलक गावदी स्पोर्ट्स गोखिवरे देवी सापाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच टायगर स्पोर्ट्स भिवपाडा. आणखीन एक बिग फाईट बिग मॅच आपल्या समोरील एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि ऐमोरदेवी स्पोर्ट्स राजावली. चला आपण जाऊया लगेच मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच ज्याने खूप चांगली कामगिरी केली तर रोहित सातवी मॅन ऑफ द मॅच, ज्याने 2 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स मिळवलेत.